आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवी आई, तुझी आठवण नाही, तुला पुजलं नाही असा एक बी दिवस जात नाही बघ या घरात. पण आमच्यावर ही येळ आणू नकोस की सारखं सारखं तुझ्या पायाशी यावं लागत. तू जशी हायस ना, तुझं देव पण या माणसांमध्ये येऊ दे थोडं. या ही तर वाता समद. अगं काय करतीयस? आणि काय खेळ म्हणलाय यो? अगं आई, आज घरात मोलकरणी येणार आहेत ना, मग त्यांचं कंबरड मोडायचे. लय तोंडवर करून गेले होते ना घरातून. आता त्यांची मान कशी ताट राहते ना बघतेच. तू त्यांना असं राबवणार आहेस? तेच ठरलंय. त्या इथं येऊन कामच करणार आहेत. त्यांचं काही या घरात पुतळं नाही उभं करायचे. आणि त्यांना पुरेसं काम दिल्याशिवाय माझ्या मनाला समाधान कसं मिळेल? पसरवा ते सगळीकडे पसरवा. तिकडे तिकडे. सासून केली मथुरा आणि काशी, नैवेद्यावर शिंकली माशी. मग अक्षर आणि वसुंधराला छळायचंच ठरवलं. मनोशी चालू दे, जे काही चाललंय का नाही गप कुमान बघ आणि मजा घे. हे बघ, या घरात हे असलं खपून घेणार नाही म्या. का तुला बी घर सोडून जायचंय का? कामिने, मग चुपचाप जे होतंय ते बघायचं. पसरवत राहा तुम्ही. बारक्या, त्यात भाजी करून ठेवलीये, यात भाकऱ्या. ये इकडे. हे बघ, या गाठोड्यात सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्यात आणि पांघरुणांच्या पण घड्या घातल्या. आता इथून पुढे रोज हे असं सगळं नीटनेटकं राहायला पाहिजे, कळलं? आणि बारक्या, आम्ही जाऊन येतोय तवर सुंदरकडं नीट ध्यान दे. त्याला कुठं बी सोडून बाहेर एकट्यानं जाऊ नको. आणि त्याला बी एकट्याला बाहेर कुठं जाऊ देऊ नको. होय हो, तुम्ही दोघे बी काही काळजी करू नका. त्याची सावलीच आहे म्या, अजिबात पाठ सोडणार नाही. बर आई नाही. हे काय, कुठे चाललाय तुम्ही? सूर्यवंशी भाड्यावर जाऊन येतो. मोलकरीण म्हणून कामावर जायचं आहे ना. तिथं जाणं गरजेचं आहे. कामिनीला शब्द दिलाय तसा. सुंदर, तसं बी आयुष्यात खूप गोष्टी अशा असतात ज्या किती बी म्हटलं तरी आपल्याला टाळता येत नाही. नाईलाज असतो, पर कराव्या लागतात त्या. म्हणजे तुम्ही आपल्याच घरी चाललाय ना? मग
तिथं जाऊन असं गाड्यावानी राबायचं म्हणजे मला पटत नाही बघा. अहो आत्ताच म्हणालात की नाही आपल्या घरी चाललोय, मग आपल्या घरी राबायला कसला आलाय त्रास? आणि खरं सांगू का, आपल्या घरी चाललो या विचारानेच किती आनंद होतोय. हो ना आई? ठीक आहे जा. पर तुम्ही काय खाल्लंय का? उपवास आहे आज. आमचा दोघींचा बी उपवास आहे आज. भावा लय नशीबवान आहेस बघ. अशी आई आणि बायको तुझ्या पदरात आहेत. काही झालं ना तर त्या उपाशी राहतील, पण तुला उपाशी राहून देणार नाहीत. स्वतः आधी त्या कायमच तुझा विचार करत आले. आज कशा बशा 2 भाकऱ्या बनल्यात, तुझी भूक मारून त्या कशा जेवतील? त्यांच्या घशाखाली घासच उतरणार नाही. आई एक मिनिट. अक्षरा, या चपला आई या कामिनीने दिलेल्या चपला आहेत. याच घालून आपल्याला कामावर जायचंय. आपल्या घरचा नियम काय आहे? काही बी परिस्थिती असू दे, तिला हसत खेळत सामोरं जायचं, भय ना? मग चला आता जास्ती विचार करू नका, आम्ही दोघी जाऊन येतो. बारक्या, लक्ष असू द्या. बारक्या येतो. अश्विन येणार आहे आता. किती दिवस माझ्यापासून असं लांब राहणार आहेस? मला आठवण येते रे तुझी.